नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या योजना मित्र चॅनलवर। मित्रांनो, आजचा विषय तुमच्या बँक खात्यातील पैशांशी निगडित आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे आतापर्यंत 22 हप्ते आपल्या खात्यात जमा झाले आहेत, पण आता 23व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असताना केंद्र सरकारने एक असा नियम आणला आहे जो ऐकून तुम्हाला धक्का बसेल। आता फक्त आधार कार्ड आणि ई-केवायसी असून चालणार नाही, तर तुम्हाला फार्मर आयडी बनवावा लागणार आहे। विशेषतः महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनो, हा नियम आपल्यासाठी अनिवार्य करण्यात आला आहे। हा फार्मर आयडी काय आहे, 23वा हप्ता जुलैमध्ये येणार की ऑगस्टमध्ये, आणि घरबसल्या मोबाईलवरून हा आयडी कसा काढायचा, या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट माहितीमुळे तुमची हक्काची रक्कम अडकू शकते। शेतकरी मित्रांनो, सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हे फार्मर आयडी नेमकं काय आहे। सोप्या भाषेत सांगायचं तर हे जसं तुमचं आधार कार्ड आहे तसंच हे शेतकऱ्याचं डिजिटल ओळखपत्र आहे। या कार्डमध्ये तुमच्या जमिनीचा सातबारा, तुम्ही कोणतं पीक घेता, तुमच्याकडे किती पशुधन आहे, तुम्हाला कोणकोणत्या सरकारी योजनांचा लाभ मिळतो, इतकंच नाही तर तुमच्या उत्पन्नाची माहिती सुद्धा एकाच ठिकाणी साठवली जाणार आहे। यामुळे काय होईल, जर जे बनावट शेतकरी योजनांचा फायदा घेत आहेत त्यांना आळा बसेल आणि खऱ्या गरजू शेतकऱ्याला वेळेच्या वेळी मदत मिळेल। सरकारने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान यासारख्या 14 राज्यांमध्ये हे कार्ड सक्तीचे केले आहे। आता तुम्ही म्हणाल, दादा हे कार्ड बनवायला आता कुठे तालुक्याला चक्रा मारायच्या? तर काळजी करू नका, तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा हे काम करू शकता। स्टेप बाय स्टेप प्रोसेस नीट आहे का? सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये गूगल उघडा आणि तुमच्या राज्याच्या ॲग्रीस्टॅक वेबसाईटवर जा। जिथे गेल्यावर तुम्हाला क्रिएट न्यू यूजर किंवा नवीन नोंदणी असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा। आता तुमचा आधार क्रमांक टाका। आधार टाकल्यावर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल, तो भरून ई-केवायसी पूर्ण करा। यानंतर तुम्हाला स्वतःचा एक पासवर्ड सेट करावा लागेल, ज्यामुळे तुम्ही पुन्हा लॉग इन करू शकता। लॉग इन केल्यावर फार्मर टाईपमध्ये ओनर म्हणजेच मालक निवडा। आता सर्वात महत्त्वाचा भाग, फिट्स लँड डिटेल्स, यावर क्लिक केल्यावर तुमच्या नावावर असलेली जमीन, खसरा नंबर किंवा गट नंबरची माहिती भरा। जर तुमची जमीन वेगवेगळ्या ठिकाणी असेल तर त्या सर्वाची माहिती इथे तुम्ही जोडू शकता। शेवटी तुमचे रेशन कार्ड किंवा फॅमिली आयडी जोडा आणि महसूल विभाग म्हणजेच रेव्हेन्यू डिपार्टमेंट निवडून अर्जावर डिजिटल स्वाक्षरी करा। बस, तुमचं काम झालं। पडताळणी झाल्यावर तुमचं फार्मर आयडी कार्ड तयार होईल। जर तुम्हाला हे अवघड वाटत असेल तर तुम्ही तुमच्या गावातील CSC सेंटरवर जाऊन सुद्धा हे करून घेऊ शकता। आता येऊया मुख्य मुद्द्यावर, ज्याची तुम्ही सर्वजण वाट पाहत आहात। 23वा हप्ता कधी जमा होणार आहे? शेतकरी बांधवांनो, PM किसान योजनेचा नियम आहे की प्रत्येक हप्ता 4 महिन्याच्या अंतराने येतो। आपला 22वा हप्ता मार्च 2026 मध्ये जमा झाला होता। त्या हिशोबाने एप्रिल, मे, जून आणि जुलै म्हणजे 4 महिने जुलैमध्ये पूर्ण होत आहेत। त्यामुळे अशी दाट शक्यता आहे की जुलै 2026च्या शेवटच्या आठवड्यात मोदी सरकार 23व्या हप्त्याचे बटन दाबणार आहे। पण लक्षात ठेवा, ज्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे आणि ज्यांच्याकडे हा नवीन फार्मर आयडी असेल त्यांनाच हा हप्ता बिना अडथळा मिळेल। व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची विनंती, सध्या सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सअपवर अनेक मेसेज येतात की या लिंकवर क्लिक करा आणि पैसे मिळवा। अशा कोणत्याही बनावट लिंकवर क्लिक करू नका। अधिकृत माहितीसाठी फक्त pmkisan.government.in हीच वेबसाईट वापरा किंवा आपल्या योजना मित्र चॅनलवर विश्वास ठेवा। ज्या शेतकरी बांधवांचे बँक खाते आधारशी लिंक नाही त्यांनी आजच बँकेत जाऊन आधार सीडिंग करून घ्या, कारण सरकार आता पैसे थेट DBT द्वारे पाठवत आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही होती 23व्या हप्त्याची आणि फार्मर आयडीची संपूर्ण माहिती। तुम्हाला जर फार्मर आयडी बनवताना काही अडचण आली तर कमेंटमध्ये नक्की विचारा, मी त्यावर वेगळा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या गावातील सर्व शेतकरी बांधवांच्या व्हॉट्सअपवर हा व्हिडिओ शेअर नक्की करा। चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की दाबा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।